प्रदीप खारकर आणि किरण पाटील अशी सलामीची जोडी मैदानात उलवे संघाकडनं, तर वशिणी संघाकडनं गोलंदाजीसाठी आल्या प्रतीक पाटील. निश्चितच या वशिणी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगला सांघिक खेळ यांच्या मार्फत देखील होत आला. गेले 3-4 सीझन आपण पाहिलेत. उरण पूर्व विभागातील एक नामवंत संघ म्हणून त्यांची गणना होते. तो वशिणी संघ आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये आला आहे आणि या मैदानावरती आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. निश्चितच क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट रसिकांची मोठी गर्दी प्रत्येक सामन्यामागे होत असते. आज वशिणी संघ कशी कामगिरी करतोय उलवे संघाविरुद्ध खेळताना हे पाहणं देखील तितकंच संयुक्तिक ठरेल. कारण गेम ऑनचा इशारा होते पंचांकडनं. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर, अतिशय चांगला फटका, मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार लाजवाब पाहायला मिळालं. या एका धावेनं श्री गणेशा होतोय उलवे संघाच्या धावसंख्येचा. प्रदीप खारकर आपलं खातं खोलतोय. संघाची देखील धावसंख्या होते 1 बिनबाद 1 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकातील प्रतीक पाटील याच्या. चांगला चेंडू, गोलंदाजाकडे वेग आहे, दिशा आणि टप्प्यावर नियंत्रण देखील आहे. त्यामुळे पहिलाच चेंडू खेळताना चांगला फटका देखील लगावला होता मात्र क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. त्यामुळं एका धावेवरती समाधान मानावं लागले. यावेळेस मात्र दुसरा सलामीवीर किरण पाटील, क्रिकेटचा सेनानी, उलवे संघाचा सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावी कामगिरी ज्याची राहिली तो किरण पाटील स्ट्राईक येतो. यावेळेस मात्र फलंदाज किरण पाटील झेलबाद होतोय. फलंदाज प्रतीकला मिळालेलं हे पहिलं यश. किरण पाटील बाद झाल्यानंतर मात्र उलवे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आयलेश म्हात्रे मैदानावरती जातोय. बरीच वर्ष, जवळपास गेली 20 वर्षाहून अधिक काळ क्रिकेटची सेवा करतोय उलवे संघासाठी. तो आयलेश म्हात्रे ज्यानं या जासईच्या मैदानावरती मोठमोठ्या खेळी नेहमी केलेल्या आहेत, तो मात्र येतो मैदानावरती तिसऱ्या फलंदाजाचं काम पाहण्यासाठी. 1 धाव 1 फलंदाज बाद. सुरुवात काहीशी डळमळीत झाली आहे. यावेळेस कशी कामगिरी करतोय तो आयलेश शेपायचा. पहिला चेंडू तो आला, त्यानं पाहिलं आणि भिरकावून दिला सीमारेषेबाहेर 6 धावांकरता. जाऊन पोहोचले 7 धावांवरती. पुन्हा एकदा एक चांगला फटका. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ढकलून दिला. चेंडू सीमारेषेकडे जातोय, सीमा पार होतोय 4 धावांकरता. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये खेळही तितकाच दर्जेदार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 1 फलंदाजाच्या मोबदल्यात 11 धावा धावपळावरती लागल्यात. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा एक चांगला फटका. चेंडू सीमारेषेकडे जातोय. यावेळेस चेंडू सीमा पार होतोय 4 धावांकरता. या षटकातील शेवटचा चेंडू. इथं मात्र प्रत्युत्तर शोधावं लागेल वशिणी संघाच्या गोलंदाजांना. अशाच धावा जर खर्च होत राहिल्या तर खूप मोठी मजल मारेल उलवा संघ. या चांगला चेंडू. यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवरच समाधान मानावं लागेल.
एक धाव मिळते, षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की वैशाली संघाचे गोलंदाज वरचढ ठरतात की काय. तदनंतर आला आयलेश, त्यानं षटकार चौकार आणि एकेरी अशा 4 चेंडूमध्ये धावा काढल्यात. 15 अप्रतिम खेळी केली. चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिलाय. तर वैशाली संघाचा विचार केला तर प्रतीक पाटील पहिलं षटक घेऊन आला होता. चांगला गोलंदाज आहे, गुणी गोलंदाज आहे, पण आज त्याला थोडासा मार बसलाय. थोडंसं धावा खर्च झाल्यात, 16 धावा खर्च झाल्यात. तदनंतर आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल म्हात्रे. निश्चितच विशाल म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे, ज्या अर्थी त्याच्याकडे दुसरं षटक पॉवर प्लेमधलं षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली कर्णधारानं, त्या अर्थी तो एक चांगला गोलंदाज असेल यात शंका नाही. निश्चितच एक चांगला गोलंदाज असेल. मात्र त्या विशाल म्हात्रेला आपल्या भात्यामधील सर्वोत्तम चेंडू टाकावे लागतील. या आयलेशला जर निरुत्तर करायचं असेल, आयलेशची विकेट काढायची असेल तर आपल्या भात्यातील कदाचित आपल्या क्रिकेट करिअरमधील सर्वोत्तम चेंडू टाकावे लागतील. कारण 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. 6 षटकांचा सामना आहे. खूप मोठी धावसंख्येच्या दिशेनं मात्र वाटचाल करताना दिसल आपल्याला उल्वे संघ, कारण त्याचा पाया मजबूत रचला गेला आहे. पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलच्या मोबदल्यात 16 धावा आल्यात. विशाल म्हात्रे पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. सुरुवात तर चांगली होते. विशाल या गोलंदाजाचे विशाल म्हात्रे पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. 16 धावांवरती धावफलक खेळलेला. दुसरं षटक चालू झालंय. दुसऱ्या षटकातील एक चेंडू झालाय, निर्धाव चेंडू फेकला गेलाय. 16 धावा धावफलकावरती लागतायत. आपण पाहिलं या मैदानावरती मोठमोठे स्कोर देखील चेस होत असतात. इथं मात्र फुलटॉस चेंडू म्हणावा तसा समाचार काय घेता आलेला नाही. झेल होता, मात्र अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी झेल पडतोय. कोणताही धोका उल्वे संघाला संभवत नाही. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावते. 18 धावांवरती जाऊन पोहोचतोय निलकंठेश्वर उल्वे संघ. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16. काहीच कमबॅक मात्र इथं वैशाली संघासाठी करून देताना दिसतोय हा विशाल म्हात्रे नामी गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव टाकला. या चेंडूवरती दुहेरी धाव जरी आली असली तरी फलंदाज आयलेशला चकवण्यामध्ये फसवण्यामध्ये यशस्वी ठरला होता. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू सीमारेषेबाहेर येईल. मिड विकेट सीमारेषेबाहेर. 6 धावांकरता. अप्रतिम फटकेबाजी इथं पाहायला मिळते. आयलेशच्या माध्यमातून थांबेल तो आयलेश कसला. पहिल्या चेंडूवरती जरी निर्धाव चेंडू आला, तदनंतर एक दुहेरी धाव, तदनंतर आलेला हा षटकार मोठी ऊर्जा देऊन जाईल उल्वे संघाच्या धावसंख्येला. चांगला फटका जमिनीलगत खेळून काढलाय. एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र चेंडू अडवला जातोय. अतिशय चांगला प्रयत्न, पायाने चेंडू अडवला जातोय. या 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा या 2 धाव्यांनी 20 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचेल. 26 धावा झाल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस चेंडू फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडू. विशाल म्हात्रे मात्र कमबॅक करतोय. या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा जरी आल्या असल्या तरी एकंदर पाहता काही अंशी आयलेशला थांबवण्याचं काम जरूर केलं या गोलंदाज विशाल म्हात्रेने. त्याचं कौतुक करायला हवं, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. विशाल शेवटचा चेंडू असेल या षटकातील आयलेशसाठी. यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांकरता. मध्ये 16च्या सरासरीनं 32 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं मात्र उल्वे संघाचं आगेकूच होताना दिसते. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलवरती आल्या होत्या 16 धावा. एक विकेट त्यानं मिळवला होता.
तदनंतर आलेला विशाल म्हात्रे, याच्या गोलंदाजीवर मात्र 2 षटकार 2 दुहेरी अशा 16 धावा आल्या विशाल म्हात्रेवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक पाटील. इथं मात्र धावा बरेचसे खर्च होत आहेत. या धावांना वेसण घालायचे असेल तर वशिणी संघाला विकेट्स काढाव्या लागतील. आयलेश वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय. 10 चेंडूमध्ये 31 धावांची घणाघाती खेळी करतो आयलेश म्हात्रे. निश्चितच एक मोठं नाव उल्व टेनिस क्रिकेटमधील, आणि आज इथं आपल्या नावाला साजेशी खेळी करताना दिसतोय. तर सलामीला आलेला फलंदाज प्रदीप खारकर स्ट्राईक एंडला यावेळेस येतोय. मोठा फटका खेळला जातो. आयलेश मारतोय तर मी का मागे राहू. प्रदीप खारकर देखील चेंडू सीमारेषेबाहेर पाठवतोय 6 धावांकरता. अप्रतिम फटकेबाजी. आता मात्र प्रदीप खारकर देखील आपल्या बाहू खोलतोय, बाहू सरसावतोय. एक षटकार त्याच्या खेळीमधील पहिला षटकार पाहायला मिळाले. 7 धावांवरती वैयक्तिक खेळतोय प्रतीक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. झेल होता, एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, त्यानं अचूक झेल टिपला आणि फलंदाज प्रदीप खारकरच्या खेळीचा इथं अंत झालाय. असला तरी तदनंतरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज प्रदीप खारकरला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. प्रतीक पाटील नामी गोलंदाज यानं पहिल्या षटकामध्ये देखील एक फलंदाज किरण पाटीलच्या रूपानं बाद केला होता. मात्र तदनंतर त्याच्यावरती हल्ला चढवला होता आयलेशनं. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, तदनंतरच्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे प्रतीकनं. पाहूया आयलेश पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. लांबलचक असा रनअप, अतिशय चांगली धावसंख्या इथं मात्र उभारली जाते. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. या एका अवांतरच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावांवरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आला एक षटकार, अतिशय चांगला फटका. यावेळेस चेंडू सीमारेषेकडे येतोय. एक क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, तो चेंडू उचलतोय, चेंडूची फेक करतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव पूर्ण करण्याचा अवधी होता. ती संधी मात्र साधली जाते. एका धावेची पूर्तता केली जाते. या एका धावेनं 4थं दशक धावफलकावरती लागतंय उल्वे संघाचं. 40 धावांवरती जाऊन पोचलाय उल्वे संघ. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा 3 चेंडूमध्ये जमवल्यात. म्हणजेच अद्यापपर्यंत तरी 16ची जी सरासरी होती ती 16ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरला आहे उल्वे संघ. 2 फलंदाज बाद झालेत. 40 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. यावेळी मात्र मोठा फटका, मोठा प्रहार. मयूर पाटील नामी फलंदाज या षटकारानिशी खातं खोलतोय. फलंदाज मोठे फटके खेळतोय आणि संघाच्या डावाला मोठा हातभार लावतोय. मयूर पाटील आल्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खेचलाय. 46 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक पाटील 2 विकेट्स जरी मिळाले असले 2 ओव्हरमध्ये तरी मात्र निश्चितच काहीसा महागडा ठरलाय संघासाठी. आघाडीचा गोलंदाज, त्याच्यावर जबाबदारी होती संघाला यश मिळवून देण्याची. ती जबाबदारी
पूर्ण करताना मात्र बऱ्याच धावा खर्ची घातल्या. त्यावेळेसचा चेंडू जमिनीलगत खेळून काढलाय. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाकडून, स्वतः कर्णधार क्षेत्ररक्षणासाठी आहे त्याच्याकडनं थोडंसं फंबल होतोय. त्याचा फायदा उचलला जात नाही कारण एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. या एका धावेनं 47 धावा धावफलकावरती लागतायत. या षटकातील शेवटचा चेंडू प्रतीक याचा 41 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 47 धावा. आयलेश ऑन स्ट्राईक. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 49 धावांवरती. अतिशय चांगली सुरुवात झाली होती. त्या सुरुवातीचा कायम राखण्यामध्ये मात्र यशस्वी ठरलाय उल्वे संघ. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती आल्यात. आणखी 3 षटकं बाकी आहेत. अर्ध्या इनिंग संपले. अर्ध्या इनिंगमध्ये 3 षटकांच्या खेळामध्ये 49 धावा आल्या आहेत. अप्रतिम कामगिरी. चारित्र्याचा आणि अलौकिक सामर्थ्याचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना हे नाम मानवंदना देणार हे संगीत आपण ऐकलं. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 49 धावा दाबला लागल्या गेल्यात. उल्वे संघ अतिशय चांगला खेळ करतोय. यावेळी फलंदाजाने खेळलेला हा फटका मयूरच्या बॅटमॅनला येतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका या चेंडूवर मिळाले जाते. एकेरी धाव आणि एकेरी धावेदिवशी अर्धशतक दाबला लागले जाते. 50 धावा निलखंडेश्वर उल्वे संघाच्या दाबला लागत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय आयलेश म्हात्रे. न्हाव्याच्या रनिंग क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर स्वप्नातली बाईक पटकावणारा खेळाडू म्हणून आयलेश म्हात्रेची एक वेगळी ओळख आहे. उल्वे परिसरातील सर्वात हार्ड हिटर खेळाडू म्हणून आयलेश म्हात्रे याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिल्या डावामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळतात. यावेळचा पुढील चेंडू आयलेश म्हात्रेंना यावेळी फक्त ताकद आणि ताकद चेंडूला पाठवून दिलाय. मिड ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. आयलेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. विशाल म्हात्रे या गोलंदाजावर हल्ला बोल केला जातोय. एका बाजूला चंद्रकांत स्फोट वशिनी संघ फार ताकदवर आहे, मात्र यावेळी आयलेश म्हात्रेची आपली ताकद पाहायला मिळतोय. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा हा प्रयत्न थोडासा म्हणेन गडबडला क्षेत्ररक्षक, त्या कारणाचं चेंडूवर मिळेल एकेरी धावे निश्चित धावा लागली गेल्या. त्या म्हणजे 57 धावा.
57 रन 57 धावा धापटा लागत असताना सामना आपण पाहतोय नीलकंठेश्वर उलवी विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट वशिणी या वशिणी संघानं खरं तर मोठेजीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुर्बेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. हाच चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ इथं दाखल झाला. यावेळचा चेंडू बॅटची टॉप एज घेऊन आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंतांच्या अगदी जवळून चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू मिळायचा त्यात 2 धावा आणि 2 धावेशी धापटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 59 धावा 59 रन्स. वाल जर विचार केला आपण उलवे संघ दाखल झालाय. उलवे संघ नीलकंठेश्वर उलवे संघ जिथे विचार केला प्रथमतः नाणेफेकी जिंकून वशिणी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण यावेळी या निर्णयाला कुठेतरी चुकीचा तडाखा दिला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. या चेंडूवर मिळतील तब्बल 4 धावा. रायगड जिल्ह्यामधली पहिली रणजी क्रिकेटची स्पर्धा येत्या 19-20-21 फेब्रुवारी रोजी वहालच्या मैदानामध्ये आरा ट्रॉफी पहिलीच प्रथमच ही स्पर्धा वहालच्या मैदानामध्ये भरण्यात येणार आहे. या रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत स्पर्धा गत वर्षामध्ये सुद्धा त्या वहालच्या मैदानामध्ये रायगड विपक्ष ठाणे असा सामना रंगला होता. हे खरं तर अपडेट देत असताना रायगडचे आमचे बेस्ट लोगो मास्टर नयनजी हवाल यांच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती दिली जात आहे. यावेळचा हा फलंदाज आपण पाहतोय मयूर पाटील याच्यासाठी हा चेंडू शरीराचा भेद घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. बऱ्याच उशिरानंतर बऱ्याच अवधीनंतर मी म्हणेन निर्धाव चेंडू आलाय. तो म्हणेन चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघाच्या बाजूनं. वशिणी संघाची जर ओळख करत सांगायचं झालं तर शिक्षकांचं गाव म्हणून वशिणी संघाची एक वेगळी ओळख आहे. आणि वशिणी संघाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं रायडू तर मोठुदीच्या मैदानामध्ये खेळत असताना कित्येक साऱ्या मोठमोठ्या बलाढ्य संघांना पराभूत करून हा चॅम्पियन संघ ठरला होता. हाच तो चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ ज्या संघांमध्ये 24 कॅरेटचा जसं सोनं आपण घेतो तशाच पद्धतीचे ओरिजिनल बॉलर या वशिणीच्या संघामध्ये सातत्याने पाहायला मिळत असतात. ही एक चंद्रकांत स्पोर्ट संघाची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेला तर या उलवे परिसरातील एक नीलकंठेश्वर उलवे संघ आज आपल्याला पाहायला मिळतो. ज्या संघामध्ये किरण पाटील असतील त्यानंतर विचार केला आयलिश मात्र बलाढ्य एक अष्टपैलू असे खेळाडू आहे. ज्या खेळाडूनं उलवे नॉर्थ प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळाली होती. असा खेळाडू अर्थातच आयलिश मात्री मैदानात दाखल झालाय ज्याच्या माध्यमातून अफलातून दर्जाची फलंदाजी झाली. आतापर्यंत जर विचार केला आयलिश मात्री या खेळाडूचा 14 चेंडूमध्ये 41 खेळतोय. आयलिश मात्री उलवी संघाचा हा रन मशीन आहे. यावेळचा चेंडू जणू काय बॅटची लिडिंग एज घेऊन यशरक्षकाच्या हातामध्ये होता. पण क्लोज किपिंग पाहायला मिळते. यशरक्षकाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. गोलंदाज पूजन ठाकूर हा गोलंदाज इथं दाखल झालाय. जर विचार केला खूप मोठ्या स्पर्धा त्या पूर्व विभागामध्ये सुद्धा आयोजित करण्यात येत असतात आणि त्या स्पर्धेमधील त्या पूर्व विभागामध्ये मी म्हणेन कोपरोळी नंतर त्याच ताकदीचा हा चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिथं पूजन ठाकूर गोलंदाज अजून येणारी 5 चेंडू बाकी आहेत. ही स्पर्धा आपण पाहतोय न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासी व किंग ग्रुप जासी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली एक श्रीमंत स्पर्धा म्हणूयात. यावेळचा फुल टॉस चेंडू होता अगदी ढकलून काढलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता चेंडू गेलाय आउट ऑफ द रो. मिळतील 4 धावा. यांचे आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मी प्रथमतः शब्द सुमनानी स्वागत करतोय. आज सुपर 6 मध्ये दाखल झालाय मोहा कोलीवाडा संघ. तर आता चंद्रकांत स्पोर्ट वशिणी विपक्ष नीलकंठेश्वर उलवे सामना चालू आहे. ज्या सामन्यामध्ये पूर्वार्ध चालू होत असताना धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे
67 धावा. आयलेससाठी फुलटॉस चेंडू, पण यावेळी चेंडू प्रॉपर बसला नाही या बॅटवर आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होते. चेल बाद होतोय आयलेश माद्री. जिसका मुझे यावेळी धापणा धावा लागल्या गेल्यात. 67 धावा धापणा लागल्या गेल्यात. एका बाजूला जर आपण विचार केलात येणाऱ्या 2 फेब्रुवारी रोजीपासून रायगड प्रीमियर लीग ही सर्वात मोठी लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पर्धा आपल्या भेटीसाठी कसलखंडच्या मैदानावर अवतरणार आहे आणि 2 तारखेला रायगड विपक्ष ठाणे असा सर्वात मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पण यावेळचा हा चेंडू भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय पूजन ठाकूर हा गोलंदाज. यावेळी मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन केलं जात आहे. चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघाबद्दल जर सांगायचं झालं तर या वशिणी संघाच्या सातत्यानं आपण पाहायला गेला तर प्रवीण ठाकूर एक उत्तम दर्जाचे समालोचक सुद्धा आहेत. प्रवीण ठाकूर वशिणी संघाचे सातत्यानं समर्थन ते करत असतात आणि प्रवीणजी ठाकूर आपण सुद्धा आलात असाल तर आमच्या वतीने तुमचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळी ग्लान्स केलाय पण बराच वेळ चेंडू हवेमध्ये फक्त क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतच बसला. काउकॉर्नर क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. यस स्टँड अँड डिलिव्हर मिळतील 6 धावा. क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक श्रीमंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता 11,111 रुपये देण्यात येतील. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 3,333 रुपये असे कॅश प्राइज दिलं जाईल. पण यावेळी गोलंदाज दाखल झालाय प्रताप म्हात्रे. वशिणी संघाचा हा गोलंदाज लॉंगॉनचं षटक हाताळण्याकरता लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळाली जाते मयूरला. एकेरी धावेनिशी आपल्याला धावा लागल्या गेल्या त्यामुळे 77 धावा संपूर्ण मेहनत घेत असताना आमचे रायडू म्हात्रे सर सुद्धा आज पाहायला मिळतात. आणि प्रवीण म्हात्रे सुद्धा भरपूर मेहनत घेतात. अगदी सातत्यानं या आयोजनामध्ये रायडू म्हात्रे हे नाव सतत आमच्या डोळ्यासमोर राहत असतं. कारण या स्पर्धेच्या पाठी पोटी सर्व जो हिशोब असतो ना तो रायडू म्हात्रेच्या अगदी आकड्यामध्ये जमा असतो. यावेळचा फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करायचं होतं फलंदाजाला मी म्हणेन धावामध्ये. पण फलंदाज नक्की कोणता बाद होतोय याच्या प्रतीक्षेमध्ये राहिलोय. फलंदाज यावेळी बाद झालाय यश मडवी.
आज दिवसभरमध्ये आमचे संदीपजी ठाकूर सुद्धा आहेत. उद्याच्या दिवसामध्ये कल्पेश पाटील सुद्धा पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. पण जाऊया या सामन्याकडे. येणारे अजून शेवटची 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये या व्यासपीठावर VIP डायसवर आपल्याला धनराज पाटील सुद्धा पाहायला मिळतात. फार अष्टपैलू अशी खेळाडू आहेत या दासी संघातील. आणि मुलीकडच्या मैदानामध्ये विंधणी विपक्षक हा सामना जो अजूनही आम्हाला आठवतोय. एकाच सामन्यामध्ये 2 मीटर षटक टाकणारा गोलंदाज जसे गावातील म्हणून धनराज पाटील यांचं नाव अगदी इतिहासाच्या मी म्हणेन पानावर राहिलं जाईल. मात्र यावेळी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. फलंदाज यावेळी बाद होतात विलास मात्रे. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. दिवाले गाव विपक्ष आवेडा केगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला पुकार असेल. दिवाळे गाव विपक्ष आवेडा केगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. नाणेफेकी करून घेण्यासाठी त्वरित यायचं आहे. दिवाळी गाव विपक्ष आवेडा केगाव. गोलंदाज प्रताप म्हात्रे गोलंदाजी करण्याकरता तयार असणार आहे. फार चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तसंच अगदी कॉपी आणि जेरॉक्स पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा फलंदाज झालाय धावबाद. या गोलंदाजीमधील अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पण जसा आयलेश बाद झाला ना तसा अगदी मी म्हणेन या उलवे संघाचे संपूर्ण समीकरण बदलत गेलं. यावेळचा हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये पुन्हा एकदा बॅक आपलं केलं करत असताना कन्व्हर्शन करत असताना पाहायला मिळतात. 2 फलंदाज आणि 2 नवीन धावा लागल्या गेल्यात. बऱ्याच उशिरा का होईना मात्र धापडावर धावा बदलल्या जातात. 79 धावा धापडा लागत असताना 79 रन्स. शेवटचा अजूनही 1 चेंडू बाकी आहे. प्रताप म्हात्रे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं ते मी म्हणेन वशिनी संघाला या गोलंदाजानं. यावेळचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या अगदी डोक्यावरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येणार चेंडूची पकड केली जाते. तद्वर या चेंडूवर एकेरीचं दुहेरी आणि 3री धाव घेत असताना फलंदाज होतोय धावबा. 81 धावा. ती पाहत होती माझ्या मेसेजची वाट. मी मात्र पाहत होतो क्रिकेटची मॅच. ओपनिंगला आले होते कृष्णा सातपुते आणि श्रेयस इंदुलकर. तिला नेहमी वाटतं मला नाही तिची फिकर. पहिली विकेट जाईपर्यंत ती खूप संतापली होती. मेसेजचा रिप्लाय येईना म्हणून कॉल घेऊन ठेपली होती. पाहता पाहता भूषणची विकेट गेली होती. मग मला समजलं मॅच पाहायला प्रियंका वहिनी आली होती. भूषण सारखीच अवस्था आता माझी झाली होती. ब्रेकअपची धमकी माझ्या कानावर आली होती. आता मात्र तिला कूल करायची गरज मला वाटत होती. पण तिच्या यॉर्कर पुढे माझी बॅट थरथर कापत होती. रिची मात्रेने तिकडे जोरात फटकेबाजी करत मॅच मध्ये एक रोमांच आणला होता. पण मी पण माझ्या प्रेमाचा डाव थोडा थोडा सावरला होता. थॉमसने मॅच मध्ये कोणती ठेवली नव्हती कसर. मी पण माझ्या प्रेमाची ट्रॉफी केली हृदयात सर. सुमित ढेकलेने काढली मॅच. पण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी विश्वजित ठाकूर कडे होती. सेम तसंच माझी चूक नव्हती यार. पण सॉरी बोलायची वेळ अखेर माझ्यावर आली होती. पण सॉरी बोलायची वेळ अखेर माझ्यावर आली होती. आवडली असेल तर नक्की शेअर करा. हॅलो. 81 धावा दापटा लागल्या गेल्यात आणि 82 धावांचा पाठलाग करायचा आहे चंद्रकांत स्पोर्ट वशिणी या संघाला. ब्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे जो वशिणी संघ आपण पाहतोय. कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही वशिणी संघाला खेळताना पाहायला मिळतोय. वशिणी संघाचा जीवित म्हात्रे आपण पाहतो. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूची निवड करण्यात आली.
82 धावांचा पाठलाग करायचा आहे चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघाला. लगेच आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. हे जासईचं मैदान आहे आणि जासईच्या मैदानामध्ये अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. आणि मी मगाशीच म्हणालो की भले उशिरा का होईना मात्र न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासईची स्पर्धा अगदी शिस्तबद्ध आणि एक विशिष्ट म्हणून स्पर्धा ओळखली जात असते. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई हा आपण एक संघ पाहत असतो आणि अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बाल न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई कर्णधार न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई आपण एक संघ पाहतोय. पण अजून एक संघ आपण पाहतोय बाल न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई अंडर 19चा हा संघ पाहतोय आणि त्याचे कर्णधार रायडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वतीने सुद्धा मार्च महिन्यामध्ये एक खूप मोठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याच मैदानामध्ये सातत्यानं दरवर्षी बाळ न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असते. ब्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई व किंग ग्रुप जासई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. इंडिया क्रिक सचिनजी मुंडे, कॅमेरामॅन हर्षल भगत आणि विकास कांबळे. शेवटचा पुकार असेल दिवाळेगाव विपक्ष आवेडा केगाव या दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार दिला जातोय. नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यायचं आहे. स्पर्धेतील आपण प्रथम पारितोषिक पाहतोय. कॅश प्राइज आपण पाहतोय. चॅम्पियन संघाला 1 लाख आणि भव्य दिव्य चषक दिलं जाईल. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक दिलं जाईल. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. मालिकावीरासाठी जो खेळाडू भाग्यविजेता राहील त्याला 11,111 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाजाला 3,333 रुपये दिले जातील. उत्कृष्ट गोलंदाजाला 3,333 रुपये दिले जातील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 3,333 रुपये देऊन सर्वांनाच आकर्षक बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफ्या दिल्या जातील. यस शेवटचा पुकार असेल दिवाळेगाव विपक्ष आवेडा केगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते. आवेडा केगाव संघाचा संघनायक आलाय तर दिवाळी गावचा संघनायक यायचा आहे. पहिला गोलंदाज दाखल होतोय किरण पाटील. गोलंदाज किरण पाटील आपण मैदानामध्ये पाहतोय. चालू असलेली ही स्पर्धा बाळ मापे असाव्या ही स्पर्धा आपण अनुभवतोय. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई व किंग ग्रुप जासई यांच्या माध्यमातून लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली याच मैदानामध्ये लढा झाला होता आणि हेच ते हुतात्मा मैदान. क्रिकेटच्या फलंदाजासाठी नंदनवन असलेलं हे मैदान आपण पाहत असतो. कित्येक साऱ्या नयन आपण स्पर्धा या मैदानामध्ये अनुभवत असतो आणि त्यातील एक मी म्हणेन शौर्यशाली मैदान म्हणून या मैदानाची एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सर्वच नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या मैदानाच्या चौफेर आपण पाहू शकाल. अगदी प्रकाश झोतातले सामने आयोजित करत असताना या लाइटिंग सुद्धा पाहायला मिळतील. पण यावेळी चेंडू आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर केलं जाते आणि चेंडू गेलाय ओव्हर द रोप. मिळतील 4 धावा. हॅलो यावेळीचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईड बॉल. 5 धावा आपल्याला लागले गेल्या. सकाळपासून आपण पाहतोय या स्पर्धेला संपूर्ण यशस्वी करण्याकरता अनुप पाटील भरपूर मेहनत घेत आहेत. यावेळी पॉइंट आणि दी फर्स्ट स्लिपमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता पण तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चेंडू झपाट्याने पकडला जातो आणि चेंडू मिळायला जाते. फक्त 1च धाव. एकेरी धावेनिशी 6 धावा. आपल्याला लागत असताना निलकंठेश्वर उलवे संघाच्या स्पर्धेचा सुद्धा मी म्हणेन स्पर्धा अगदी यशस्वी पाहायला मिळाली. वालच्या मैदानामध्ये निलकंठेश्वर उलवे संघाच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा सातत्यानं
सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात येत असते. मात्र यावेळी न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशीच्या या स्पर्धेतील हा फटका फसला गेला होता. फलंदाजाच्या माध्यमातून झेल सुटला गेलाय आणि त्याचं कन्व्हर्शन पाहायला मिळतंय. झेल सुटल्यानंतर 2 धावेमध्ये 2 धावेनिशी आपला धावा आपला पाहायला मिळतात. 8 धावा. ऑन स्ट्राईकला प्रतीक पाटील आहे. नॉन स्ट्राईक इनला जीवित म्हात्रे. गोलंदाज किरण पाटील याच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. शेवटची 2 चेंडू बाकी आहेत. किरण पाटील हा गोलंदाज दाखल झालाय या उलवी संघाच्या माध्यमातून. यावेळचा लोअर फुल टॉस आहे. टिप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. नो मॅसेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर प्रॉपर 4 धावा. पाहतोय प्रतीक पाटीलच्या बॅट आलेला हा चौकार. प्रत्येक क्रीडा रसिकाच या सामन्यांचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले जातात. आउटसाइड द ऑफ स्टंप सय्यद पाटील आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग पंच प्रवीण पाटील स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये, ज्यांनी या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची LED TV पटकावली असा प्रवीण. यावेळचा हा फटका बराच वेळ हवेमध्ये, लांबी कमी आणि उंची जास्तला फटका. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय आणि या चेंडूवर मिळेल फक्त एकेरी धाव. 6 चेंडूंचा खेळ झालाय. किरण पाटील ह्या गोलंदाजी फार चांगली होती, मात्र क्षेत्ररक्षण थोडं खराब झालंय. उलवे संघाच्या माध्यमातून 14 धावा धापडा लागल्या गेल्यात. तोपर्यंत जाऊया DJ माशिन यांच्याकडे. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड रमदारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हॅलो, विनंती केली जाते दिवाळी गावच्या संघनायकाला. दिवाळी गावाचा संघनायक विनंती केली जाईल नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यायचं आहे. उलवे गाव म्हटल्यानंतर आणि उलवे गावाचं क्रिकेट म्हटल्यानंतर अजून एक आठवण आम्हाला सातत्याने येत असते. उलवे परिसरामध्ये सातत्यानं एक खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असते, ती म्हणजे साहेब चषक. आणि त्यातील म्हणजे विजय शेठ खारकर यांना विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. विजय शेठ खारकर आणि साहेब आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. विजय शेठ खारकर खूप मोठी स्पर्धा सातत्याने ते येत असतात आणि उलवी संघाला सातत्यानं समर्थन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात असतं. विजय शेठ खारकर यांचं इथं नाव घेतलं जात आहे, पण यावेळी या क्षेत्ररक्षण उलवे संघाचं फार खरा पाहायला मिळतंय. यावेळी क्षेत्ररक्षकांना केलेली ही दखल यस थर्ड अंपायर फक्त पंच घेतील आणि 12वा खेळाडू आहे, कोणी यायचं नाही. विनंती केली जाते. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मान्य श्री सन्माननीय विजय शेठ खारकर साहेबांना विनंती केली जात आहे. उले गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि टेनिस क्रिकेटमधील आपण जी स्पर्धा अनुभवली साहेब चषक, त्यांचा 51व्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठी श्रीमंत स्पर्धा उलवे गावामध्ये आपण पाहिलीत आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच विजय शेठ खारकर साहेबांना विनंती केली जाते, आपण आला असाल तर येऊन आपल्या गावाचा क्रिकेटचा सामना या व्यासपीठावर अनुभवायचा आहे. यस थर्ड अंपायर डिसिजन येतोय. यस रनआउट झालाय. फलंदाज यावेळी दुसरी धाव घेत असताना फलंदाज यावेळी बाद झालाय.
प्रतीक पाटील यावेळी धावत होतात एस डी जे मास्टर. आली मुंबई न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. जिथं सामना चालू आहे चंद्रकांत स्पोर्ट वशिणी विपक्ष नीलकंठेश्वर उलवे संघानं प्रथमतः 81 धावा उभा केल्यात आणि 82 धावांचा पाठलाग करण्याकरता चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ दाखल झालाय. धापटा धावा लागले गेल्यात 1 बाद 15. जिथं नॉस्टन एंडला जीवित मात्र असेल, स्ट्राईकला असेल सुशांत. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय किरण पाटीलच्या माध्यमातून. ऑनस्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज आता जीवित मात्र्या मैदानामध्ये दाखल झालाय. वशिणी संघाचा हा खेळाडू, ज्या खेळाडूची रायगड प्रीमियर लीग या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची निवड झाली असा खेळाडू यावेळी ऑनस्ट्राईकला आहे जीवित मात्रे. मोठा फटका खेळायचा होता पण क्या बात आहे, सुरेख झेल टिपला जातोय क्षेत्राच्या माध्यमातून. जीवित मात्रे होईल झेलबाद. डोंगर जायला हॅलो. दिवाळी गावाचा संघनायक आणि आविडा केगाव संघाचा संघनायक. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. नवीन फलंदाज अंतिम ठाकूर यावेळी मैदानात दाखल झाल्यात. धनराज पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. गोलंदाज यावेळी दाखल झालाय मयूर पाटीलचा हा चेंडू पुन्हा एकदा झेल उडालाय. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही प्रदीप कारकर. बॅक टू बॅक दुसरा आदरा बसतोय चंद्रकांत स्पोर्ट वशिणी या संघाला. पाहिलं जात आहे अशी धनराजी पाटील ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशीचे जे नवीन तरुण खेळाडू आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं असे आमचे धनराजी पाटील यांच्या शुभ हस्ते यापुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आवेडा केगाव विपक्ष दिवाळी असा सामना होईल. सामना 6 षटकांचा असेल याची दक्षता घ्या. दिवाळी संघ आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल दिवाळी संघानं जिंकलाय. इथं हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल मयूर पाटील हा गोलंदाज. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात गोलंदाजानं. प्रदीप कारकरनं सुद्धा बॅक टू बॅक 2 झेल टिपलेत. यावेळचा फटका चांगला आहे. 9 मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं षटकारा करता.
मास्टर यांच्याकडं. करण्यासाठी चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाला 59 धावांची गरज आहे. उलवे संघाला विजय शेठ खारकर यांच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा येतात. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण जर सांगायचं झालं करण साहेब चषकामध्ये या मी म्हणेन क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या हे व्यक्तिमत्व विजय शेठ खारकर यांच्या माध्यमातून मालिकवेरासाठी मोटरसायकल पण पाहायला मिळाली. आणि त्या स्पर्धेमध्ये सुनील शेठ मडवी यांचा सातत्यानं खूप मोठा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळत असतो. यावेळी होळी या सामन्याकडे जिथे 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. 24 चेंडू 59 धावा. 24 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज किरण पाटील दाखल झाल्यात. ऑनस्ट्रेकला फलंदाज असेल विशाल म्हात्रे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी मैदानातील गवताला झिंझिण्या आणणारा फटका पाहायला मिळतो. या चेंडूवर एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळालं. या चेंडूवर मिळातील 2 धावा आणि 25 धावा धावपटा लागल्या गेल्यात. 25 धावा धावपटा लागत असताना येणारे अजूनही जर विचार केला येणारे 23 चेंडूचा कड बाकी असेल. 57 धावांची अजूनही गरज आहे. यावेळचा फटका चांगला आहे पण एलिव्हेशन खराब. लांबी कमी उंचीचा सतला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळी होईल झेलबा. पंचवीस धावा धापडा लागल्या गेल्या. किरण पाटील याला मिळालं जातंय वैयक्तिक यश. अप्रतिम झेल टिपलाय क्षेत्ररक्षक. या सामन्यामध्ये तिसरी झेल प्रदीप खारकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तिसरी झेल प्रदीप खारकर यांनी टिपलंय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप खारकर यांच्या हातामध्ये चेंडू विसरला गेलाय. मिळालं जाते एकेरी धाव. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. उलवे संघाच्या प्रदीप खारकर याचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू त्याच्याकडे जो चेंडू आलाय तो चेंडू त्याने योग्यरित्या पकडलाय. ज्या झेल आल्या त्या योग्य रीतीने त्याने झेल टिपल्यात हे सांगणं फार महत्वाचं असेल. यावेळी प्रज्वल मैदानात दाखल झालाय. मात्र नॉस्ट एंडला आपण पाहतोय सुशांतला. प्रज्वलचा हा फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा झेल उडाला गेलाय. झेल टीमला जातोय आणि यावेळी फलंदाज क्रमांक 5 होईल मैदानातून बाहेर. साईड स्क्रीनच्या समोर आहेत जे प्रेक्षक. अगदी मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर जो काळा पडदा आहे त्याच्या अगदी समोरचे खेळाडू उभे असले त्यांना विनंती केली जाते. त्या प्रेक्षकांना विनंती केली जाते आपण ती कापड बांधलाय त्याच्या पाठीमागे बसा. त्या रोपच्या पाठीमागा बसा. यस धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण सहकार्य करताय या स्पर्धेमध्ये. तुम्ही नसाल तर एखादी स्पर्धा सुद्धा होऊ शकत नाही आहे.
प्रेक्षकाशिवाय एखादी स्पर्धा होत नसते. प्रेक्षक जर असेल तेवढे ती स्पर्धेचे खरं तर प्रचंड पोचपावती असते. शेवटचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज किरण पाटील याच्या माध्यमातून 4 चेंडू फेकलेत. त्याने 3 धावा खर्च केल्यात आणि 2 मोठे फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा बीड ऑफ द क्षेत्रकाच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. अप्रतिम झेल टिपतोय अश्वित आणि बॅक टू बॅक दुसरा धावा बसेल यावेळी वशिरी संघाला. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. चंद्रकांत स्फोट वशिणी संघ आपण पाहतोय. वशिणी गाव हे गाव अक्षरशः शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जाणारे गाव आणि क्रिकेट खेळत असताना आज थोडासा मिळून पराभवाच्या छायामध्ये जाताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जे छोटी मंडळी बसलीत, मैदानाच्या आतमध्ये जो कापड आहे, मैदानाच्या बाहेर जो कापड आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे. अजून 2 जण आहेत. यावेळचा फटका चांगला आहे. पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची पकड झाले. चांगली फेकी पाहायला मिळते. या चेंडूवर मिळाली जाते फक्त एकेरी धाव. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि बराच उशिरानं मात्र ही धाव मिळाली जाते धावपटलावरती. म्हणजे चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघाला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 27 धावा आणि 27 धावा जमा करत असताना चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघाचे फलंदाज बाद झालेत 6. तोपर्यंत जाऊया. ड्रिंक्स ब्रेक झालाय डीजे मास्टर यांच्याकडं. ब्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला वशिणी संघ काहीसा अडचणीत आलेला दिसतोय. यावेळेस मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. मात्र किरण पाटील नामी क्षेत्ररक्षक आणखी एक झेल टिपतोय. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. वारंवार फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. ती सुरुवात मात्र कायम राखण्यात अपयशी ठरला. त्याला कारण ठरली मयूर पाटीलची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा देताना 2 विकेट घेतल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती 1 विकेट मिळवला आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेलगत अलगद झेलला जातोय. फलंदाज आणखी होईल झेल बाद.
2 विकेट्स मिळवल्या. एकंदरीत 2 षटकांमध्ये दोन षटकं गोलंदाजी करताना 10 धावा देताना 4 सफलता मिळवल्यात मयूर पाटीलनं. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. यापुढचा गोलंदाज आयलेश म्हात्रे वापरला जातोय. 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आयलेश म्हात्रे येतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. तळाचे फलंदाज प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र खूप उशीर झालाय. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतोय आणि चेंडू सीमा पार होतोय 6 धावांकरता. अतिशय चांगला असा फटका पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारी धून डीजे संतोषच्या माध्यमातून आपण ऐकलीत. या नंतर मात्र आला हा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथाही चेंडू निर्धाव. वारंवार निर्धाव चेंडू खेळले जात आहेत. या 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र पुढता कोलमडलेली फलंदाजी आपण पाहिली वशिवणी संघाची. खोलवर टप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती 1 धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित होणार नाही, कारण क्षेत्ररक्षण झाले. एका धावेवरच समाधान मानलं जातंय. या एकेरी धावेनं 35 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बरीच मोठी मजल मारायची आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस बॅटची कड घेतली की काय चेंडूनं असं वाटतंय, मात्र कोणत्याही प्रकारची वृद्धी धावफलकामध्ये होणार नाही. अशा रीतीनं हे षटक देखील संपलं. या षटकामध्ये 1 षटकार जरी आला असला तरी एकंदर 7च धावा आल्या आहेत. 5 षटकं संपलीत. 5 षटकांमध्ये 35 धावा, 7च्या मामुली सरासरीनं 35 धावा जमवल्या आहेत. पल्ला गाठायचा होता 82 धावांचा. सुरुवात तर चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. तदनंतर ती सुरुवात कायम राखण्यामध्ये मात्र अपयशी ठरलेत वशिवणी संघाचे फलंदाज. आपण वशिवणी संघाचा विचार केला तर पूर्व विभागातील एक नामांकित संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळ दाखवलाय त्यांनी, आपला चांगला खेळ दाखवलाय. पण आज या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये त्यांचा खेळ काहीसा मंदावलाय. त्याचा परिणाम असा झालाय की 82 धावांचा विजयी लक्ष्य गाठताना मात्र फलंदाजी त्यांची ढेपाळलेली दिसते. त्याला कारणही तसंच आहे. फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. उल्वे संघाचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. त्यानं आलेला प्रत्येक झेल टिपला आहे. शेवटचं षटक घेऊन भावेश खारकर, आणि भावेश खारकर देखील पहिल्याच चेंडूवरती यशस्वी ठरतोय. यानंतरचा सामना दिवाळे विरुद्ध केगाव आवेडा. दिवाळी संघानं नाणेफेक जिंकली. त्याने आपला जो काही निर्णय आहे तो हा सामना संपता क्षणीच त्वरित अंमलात आणायचा आहे. यावेळेस 1 धाव काढली जाते. या एकेरी धावेनं यावेळेसचा चेंडू जोरदार भिटकावून दिलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. चांगला प्रयत्न झाला होता, पण शेवटच्या क्षणी मात्र चेंडू झेलण्यामध्ये आले अपयश. शेवटची जोडी मैदानात 1 धाव मात्र मिळते. या एकेरी धावेनं जितेश पाटील 5 चेंडूमध्ये पहिली धाव मात्र काढतोय. नवीन फलंदाज प्रताप म्हात्रे, आणि यावेळेस मात्र दांडी गुल आणि सर्व बाद 37 धावांवरती इथं डाव संपुष्टात येतोय वशिवणी संघाचा. हार्ड लक वशिवणी टीम, चांगला खेळ आपल्याकडे आहे. आणखी पुढच्या स्पर्धांसाठी आपणास शुभेच्छा आणि वेल डन
उल्वे संघ अतिशय दिमागदार असा विजय मिळवला. प्रथमदर्शनी असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर असं वाटत होतं की हा सामना अवश्यनी संघ हळूहळू आपल्या मुठीत करतोय की काय. पण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलेला मयूर पाटील यानं अशी काही गोलंदाजी केली की पुन्हा एकदा आणि लाईनअप करून यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, लाईनअप करून यायचं आहे, हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. आणि मयूर पाटील याची अप्रतिम गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना विजयी झाला उल्वे संघ. नेक्स्ट मॅच दिवाळे विरुद्ध केगाव आवेडा. दिवाळे संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. आपला जो काही निर्णय आहे तो त्वरित अंमलात आणायचा आहे. बॉलिंग घेतलेली आहे त्यांनी. सलामीची जोडी आवेडा संघाची जायची आहे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट मयूर पाटील उल्वे संघाचा प्रथम फलंदाजी करताना